पारदर्शी, विश्वसनीय और गुणवत्तापूर्ण बनाने की मांग को लेकर NSUI गढ़चिरौली के जिला अध्यक्ष राहुल संजय बैरागड़े ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नाम जिलाधिकारी के माध्यम से ज्ञापन सौंपा। ज्ञापन में कहा गया है कि पिछले कुछ वर्षों में विभिन्न भर्ती एवं प्रतियोगी परीक्षाओं में पेपर लीक, अनियमितताओं और तकनीकी खामियों के कारण लाखों छात्रों का परीक्षा प्रणाली पर से विश्वास डगमगा गया है। इसलिए MH टेट पेपर लीक मामले में सभी दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की जाए तथा भविष्य में ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति रोकने के लिए प्रभावी व्यवस्था लागू की जाए। ज्ञापन में यह भी मांग की गई है कि महाराष्ट्र लोक सेवा, MPSC और प्रारंभिक परीक्षा ऑनलाइन के बजाय OMR पद्धति से आयोजित की जाए ताकि परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शिता और निष्पक्ष बन सके। इस अवसर पर जिलाधिकारी कार्यालय में ओम प्रकाश चौधरी, सूरज थोरात, चेतन भोयर, पवन कुनघाकर, खुशबू मसा खेतरी, गितेह तेलका, पल्लीवार, विजय दुर्गम, आशीष घेर सहित अन्य युवा कार्यकर्ता उपस्थित रहे। नमस्कार, मी श्रीमंत सुरपाम। मी सध्या उभा आहे गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात। माझ्यासोबत राहुलजी वैरागडे आहेत। ते गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक काही विशेष निवेदन द्यायला आले आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। नमस्कार राहुल भाऊ, मला सांगा, आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले आहात, त्याबद्दल तुम्ही काय सविस्तर सांगाल? आमचा विषय असा आहे की TET संदर्भामध्ये जी काही पेपर फुटी झालेली आहे, पोस्टपोन झालेली आहे, या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे काही दोषी लोक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि विधानसभेमध्ये याच्यावर तरतूद करण्यात यावी की त्या संदर्भातील एक नवीन कायदा तयार करण्यात यावा, जेणेकरून सामोरिक दोषीवर कठोर कारवाई होईल आणि याला आळा बसेल। या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आणि त्याच्यानंतर MPSC परीक्षा ही ऑफलाईनच पद्धतीने घेण्यात यावा, कारण की आमचा आयोगावर विश्वास आहे, MPSC आयोगावर विश्वास आहे की ती ऑफलाईनच पद्धतीने MPSC परीक्षा झाली पाहिजे आणि ऑनलाईन पद्धतीने झाली नाही पाहिजे। कारण की ऑनलाईन पद्धतीने जर परीक्षा जरी झाली तर आज गडचिरोलीचा जरी विचार केला, गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम भाग आहे, त्या ठिकाणी कॉम्प्युटरची व्यवस्था उपलब्ध नाही आहे आणि लाईनीचा इश्यू येऊ शकते, कॉम्प्युटरमध्ये खराबी येऊ शकते, अशा विविध तांत्रिक बिघाड येऊ शकते। म्हणून आमच्या आजोबाचाही विश्वास आहे MPSCच्या आयोगावर, आमच्या बापाचाही विश्वास आहे, कारण की पेपर जेव्हा ज्या वर्गवाईज दिले जाते त्या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांना बोलवले जातात, त्याच्यानंतर ते सील पॅक आहे का नाही ते विचारले जातात आणि त्याच्यानंतर ते फोडले जातात। आणि MPSC मध्ये ऑनलाईन पद्धतीने जर घेणार तर असा कुठलाही विचारणार नाही, कारण की डायरेक्ट कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर तुमचा रोल नंबर टाका, तुमचं हे टाका, समोर करा आणि मग प्रोसेस पेपरची चालू होईल। तर याच्यामध्ये तांत्रिक अडचणी वगैरे येऊ शकतात। या कारणास्तव आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। माझ्यासोबत होते राहुलजी वैरागडे, मी श्रीमंत सुरपाम, गडचिरोलीहून।